नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती 2026साठी तुम्ही प्रयत्न करत असणार तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. बघा, आजचा आपला टॉपिक आहे जी.के. जी.एसवरील इम्पॉर्टंट प्रश्नोत्तरे. बघा, 2019 ते 2025मध्ये जितके काही आपले पोलीस भरतीचे क्वेश्चन झालेले आहेत पेपरमध्ये, तर त्यांचे आपण महत्त्वाचे, अतिमहत्त्वाचे 100 PYQचे प्रश्न बघणार आहोत उत्तरांसह. बघा, हा व्हिडिओ 100% एक्झाम ओरिएंटेड रिपीटेड क्वेश्चनचे PYQ आहे ते वाले, आणि आपण 100 प्रश्नोत्तरे बघणार आहोत. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, कारण शेवटचे 25 ते 20 प्रश्न हे डायरेक्ट एक्झाम लेवलचे आहेत, येण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. त्यामुळे बघून घ्या. आणि आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती, स्पर्धा परीक्षा मॅथ GK. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला आपण सुरू करू व्हिडिओला. बघा, आपला पहिला प्रश्न आहे, भारतीय संविधानाचा मसुदा समितीचा अध्यक्ष कोण होता? बघा, भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे होते मसुदा समितीचे अध्यक्ष. आणि राजेंद्र प्रसाद होते घटना समितीचे अध्यक्ष. घटना समितीचे अध्यक्ष होते हे. बघा, हा प्रश्न पुणे पोलीस 2023, सातारा पोलीस 2024ला आलेला प्रश्न आहे. त्याच्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 2 दुसरा आहे, भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक कधी झाली? बघा, नाशिक पोलीस आणि ठाणे पोलीसला आलेलं आहे. तर भारतामध्ये सर्वात पहिली सार्वत्रिक निवडणूक ही 1951 ते 52 या दरम्यान झालेली होती. त्याच्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 3 आहे, राज्यघटनेतील मूलभूत हक्क किती आहेत? बघा, राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क एकूण हे 6 आहेत. आणि मूलभूत हक्क हे भाग 3 आणि कलम 12 ते 35 या दरम्यान आहेत हे आपले मूलभूत हक्क. एकूण आहेत 6, हे लक्षात ठेवा. कोल्हापूर पोलीस तसेच नागपूर पोलीस 2024ला आलेला प्रश्न होता हा. त्याच्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 4 आहे, लोकसभेचा पहिला अध्यक्ष कोण होता? बघा, लोकसभेचा पहिला अध्यक्ष होता GV मावळणकर. हे होते लोकसभेचे पहिले अध्यक्ष. 2023-2024ला आलेला प्रश्न आहे हा सुद्धा. सर्व क्वेश्चन PYQ आहेत आणि तुम्ही प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर देत चला कमेंटमध्ये, आणि तुमचे किती बरोबर येतात ते सुद्धा कमेंट करा शेवटी. व्हिडिओ बघा. प्रश्न आहे 5वा, महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या कायद्याने झाली? बघा, महाराष्ट्र राज्याची निर्मिती ही झाली राज्य पुनर्रचना कायदा, या कायद्याने महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती 1 मे 1960ला. 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्याच्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6वा, भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक म्हणजे CAG याची नियुक्ती कोण करतो? बघा, भारताचा नियंत्रक तसेच महालेखापरीक्षक याची नियुक्ती करतात राष्ट्रपती. ऑप्शन क्रमांक C जाणार. पुणे पोलीस 2024ला आलेला प्रश्न आहे हा सुद्धा. त्याच्यानंतरचा आहे प्रश्न, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून कोणाला ओळखले जाते? बघा, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून प्रसारमाध्यमे म्हणजेच आपले न्यूज चॅनल वगैरे, जे की आजकाल काम करत नाहीत चौथा स्तंभ म्हणून, तरी पण आन्सर हेच जाणार. बघा, नांदेड पोलीस 2024ला आलेला प्रश्न आहे हा. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 8, भारतात पंचायती राज प्रणाली कोणत्या घटनेदुरुस्तीने लागू झाली? बघा, भारतामध्ये पंचायती राज व्यवस्था ही घटनादुरुस्ती 73वी याच्या थ्रू लागू झाली, आणि ही 73वी झाली होती 1992ला ही घटनादुरुस्ती झालेली होती. बघा, ठाणे पोलीस 2024ला आलेला प्रश्न आहे हा सुद्धा. त्याच्यानंतरचा बघा, प्रश्न क्रमांक 9वा प्रश्न आहे, भारतातील पहिला महिला मुख्यमंत्री कोण? बघा, महाराष्ट्रातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण? बघा, महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत म्हणजेच 1 मे 1960 पासून ते 2026पर्यंत अशी कोणतीच महिला मुख्यमंत्री झालेली नाही, महाराष्ट्राची नाही झाली, म्हणून ऑप्शन क्रमांक D येणार, कोणीही नाही. तर बघा, रायगड पोलीस 2024 आणि नाशिक पोलीस 2023ला आलेला प्रश्न आहे हा. त्याच्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 10वा, भारताच्या राष्ट्रध्वजात अशोक चक्रात किती कड्या आहेत? बघा, अशोक चक्रामध्ये एकूण 24 कड्या आहेत. पुणे पोलीस तसेच मुंबई पोलीसचा प्रश्न हा. त्याच्यानंतर आहे प्रश्न 11वा, भारतीय राज्यघटनेत एकूण किती अनुसूच्या आहेत? बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण अनुसूच्या हा 12 आहेत. ठाणे पोलीस पुणे पोलीसचा प्रश्न. त्याच्यानंतर आहे प्रश्न 12वा आहे, राज्यघटनेतील कलम 21 कशाशी संबंधित आहे? बघा, राज्यघटनेतील कलम 21 ही आहे जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क, याच्याशी संबंधित आहे कलम क्रमांक 21, म्हणून ऑप्शन C जाणार आपलं उत्तर. अमरावती पोलीसचा प्रश्न होता हा. त्याच्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 13वा,
13वा आहे महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो. बघा विधानसभा म्हटलेले आहे, तर विधानसभेचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो. विधानसभेचा कार्यकाळ तसेच विधानसभेतील सदस्यांचा कार्यकाळ सुद्धा 5 वर्षाचाच आहे. सोलापूर पोलीस 24 आणि सातारा पोलीस 23चा प्रश्न हा. त्याच्यानंतर आहे प्रश्न 14वा. भारतात प्रथम राष्ट्रपती राजवट कोणत्या राज्यात लागू झाली. बघा सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट ही लागू झालेली होती पंजाब या राज्यामध्ये. आणि बघा हा लागू झालेली दिनांक होती 20 जून 1951ला लागू झालेली होती सर्वात आधी पंजाबमध्ये. आणि सर्वाधिक म्हणजे मॅक्सिमम टाईम लागू झालेला राज्य आहे मणिपूर. मणिपूरमध्ये सर्वाधिक वेळा आणि सर्वात आधी पंजाबमध्ये, सर्वात प्रथम पंजाबमध्ये आणि सर्वाधिक वेळा मणिपूरमध्ये, हे लक्षात ठेवाल. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15वा आहे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते. बघा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण, ऑप्शन क्रमांक बी. त्याच्यानंतर आहे प्रश्न 16वा. भारतीय संविधानाचा अंमल कधी लागू झाला. बघा भारतीय संविधान लागू होण्याचा दिवस आहे 26 जानेवारी 1950ला. आपण याला प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. नांदेड पोलीस 2024चा प्रश्न आहे हा. त्याच्यानंतर बघा प्रश्न 17वा. सत्यमेव जयते हा शब्दसमूह कोणत्या ठिकाणाहून घेतला आहे. बघा सत्यमेव जयते हा शब्द उपनिषद या ठिकाणाहून घेतलेला आहे. जळगाव पोलीस तसेच औरंगाबाद पोलीसचा प्रश्न होता PYQ. त्याच्यानंतर आहे 18वा. भारतीय संसदेत राज्यसभेचे स्थायी सभासद कोण असतात. बघा भारतीय संसदेमध्ये राज्यसभेचे स्थायी सभासद हे असतात उपराष्ट्रपती, जे की ऑप्शनमध्ये नाही, आपण उपराष्ट्रपती करून घेऊ. उपराष्ट्रपती याचं बरोबर आन्सर जाणार उपराष्ट्रपती हे भारतीय संसदेत राज्यसभेचे स्थायी सभासद असतात. त्याच्यानंतर आहे प्रश्न 19. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे. बघा भारताचा राष्ट्रीय प्राणी हा आहे वाघ, ऑप्शन क्रमांक सी जाणार. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 20 आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठे जिल्हा क्षेत्रफळानुसार कोणत्या. बघा क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा आहे अहमदनगर, ऑप्शन क्रमांक बी जाणार. बघा याचा सिक्वेन्स अहमदनगर पहिल्या क्रमांकावर येईल, पुणे दुसरा, तिसरा आहे नाशिक, चौथा आहे सोलापूर आणि 5वा आहे गडचिरोली. हा सिक्वेन्स सुद्धा लक्षात ठेवा तुम्ही, सिक्वेन्स पण विचारू शकतो. नंतरचा बघा प्रश्न क्रमांक 21वा प्रश्न आहे भारतीय संविधानातील कलम 370 कोणत्या राज्याशी संबंधित होते. बघा कलम 370 हे जम्मू काश्मीरशी संबंधित होते. त्याच्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 22. भारतातील पहिले उपराष्ट्रपती कोण होते. बघा पहिले उपराष्ट्रपती होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण. त्याच्यानंतर आहे 23वा. राज्यघटनेतील नीती निर्देशक तत्वे. बघा नीती निर्देशक तत्वे हे कोणत्या भागात आहेत. तर नीती निर्देशक तत्वे हे भाग 4 म्हणजेच IV ला 4 म्हणतात, रोमनमध्ये आहे हा. तर ऑप्शन क्रमांक सी जाणार आपलं. आणि हे कलम 36 ते 51 पर्यंत आहेत. नीती निर्देशक तत्वे म्हणजेच मार्गदर्शक तत्वे 36 ते 51. त्याच्यानंतरचा आहे प्रश्न 24. महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती असतो. बघा विधान परिषद विचारलेला आहे, त्यांच्या सदस्यांचा कार्यकाळ हा 6 वर्षाचा असतो, म्हणून ऑप्शन क्रमांक सी. आणि विधानसभेचे असतात 5 वर्ष. त्याच्यानंतर 25वा आहे भारताच्या राष्ट्रचिन्हातील सिंह मुद्रा कुठून स्वीकारण्यात आली. बघा सिंह मुद्रा ही सारनाथ इथून स्वीकारण्यात आलेली आहे. जळगाव पोलीसचा प्रश्न होता. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे 26. भारतीय संविधानात एकूण किती भाग आहेत. बघा भारतीय संविधानामध्ये एकूण सध्या म्हणजे 25 भाग आहेत. 2025 पर्यंत 25 भाग आहेत. आणि मूळ होते 22. ज्यावेळेस संविधान निर्माण झालं होतं त्यावेळेस 22 भाग होते, पण आता आपले विविध घटना दुरुस्ती वगैरे होऊन ते 25 झालेले आहेत. त्याच्यानंतरचा आहे 27वा. भारतात राष्ट्रीय आणीबाणी एमर्जन्सी लागू करण्याचा अधिकार कोणाला आहे. बघा राष्ट्रीय आणीबाणी म्हणजेच एमर्जन्सी लागू करण्याचा अधिकार राष्ट्रपती यांना असतो. त्याच्यानंतरचा आहे 28वा. महाराष्ट्राचा राज्यपाल कोणाची नियुक्ती करतो. बघा राज्यपाल कोणाची नियुक्ती करतो म्हणताय, तर नियुक्ती करतात ते मुख्यमंत्र्यांची. महाराष्ट्राचे राज्यपाल ते मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतात.
म्हणून ऑप्शन क्रमांक 1 जाणार बरोबर. त्याच्यानंतरचा आहे प्रश्न क्रमांक 29वा आहे भारताचा राष्ट्रीय गीत कोणते आहे. बघा राष्ट्रीय विचारलेलं आहे, तर राष्ट्रीय गीत आहे जन गण मन आणि वंदे मातरम आहे राष्ट्रगीत. वंदे मातरम राष्ट्रगीत आणि जनगण मन हे राष्ट्रीय गीत. याला लिहिलेलं आहे रवींद्रनाथ टागोर यांनी आणि वंदे मातरम म्हणजेच राष्ट्रगीत यांना बंकिमचंद्र चटर्जींनी लिहिलं. त्याच्यानंतरचा आहे प्रश्न क्रमांक 30 आहे भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्ये कोणत्या घटनादुरुस्तीने जोडली गेली. बघा मूलभूत कर्तव्ये ही घटनादुरुस्ती 42वी याच्या अंतर्गत जोडली गेलेली आहे आणि 42वी लक्षात ठेवा 1976मध्ये झालेली आहे ही वाली घटनादुरुस्ती 1976मध्ये आणि याच्यामध्ये खूप काही बदल करण्यात आलेले होते, त्याच्यामुळे याला मिनी घटनादुरुस्तीसुद्धा म्हटलं जाते. मिनी घटनादुरुस्ती 42वी. त्याच्यानंतरचा आहे 31वा भारतीय संविधानातील समानतेचा हक्क कोणत्या कलमांमध्ये दिला आहे. बघा समानतेचा हक्क कलम 14 ते 18 याच्यामध्ये दिलेला आहे. सातारा पोलीसचा प्रश्न होता. त्याच्यानंतर आहे प्रश्न 32 भारतातील सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली. बघा सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झालेली होती 26 जानेवारी 1950 रोजी दिल्लीत हे आहे आपले सर्वोच्च न्यायालय. त्याच्यानंतर बघा प्रश्न 33 महाराष्ट्र विधानसभेचा अध्यक्ष कोण निवडतो. बघा महाराष्ट्र विधानसभेचा अध्यक्ष विधानसभेचे सदस्य निवडतात म्हणून ऑप्शन क्रमांक सी जाणार. त्याच्यानंतरचा आहे प्रश्न क्रमांक 34 भारतात पहिली घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली. बघा पहिली घटनादुरुस्ती ही 1951 रोजी करण्यात आली. 18 जून 1951ला पहिली घटनादुरुस्ती झालेली होती. त्याच्यानंतरचा आहे 35 महाराष्ट्र राज्याचा राज्यपाल हा कोणत्या घटनेचा प्रमुख असतो. बघा महाराष्ट्र राज्याचा राज्यपाल हा कार्यपालिका या घटनेचा प्रमुख असतो. बघा पुणे पोलीस तसेच औरंगाबाद पोलीसचा प्रश्न आहे PYQ. त्याच्यानंतरचा आहे 36वा भारतीय संविधानात धर्मनिरपेक्षता हा शब्द कोणत्या घटनादुरुस्तीने जोडला गेलेला होता. बघा धर्मनिरपेक्षता हा शब्द 42वी घटनादुरुस्ती याच्या थ्रू जोडलेला गेला होता. ही झालेली होती 1976. लक्षात ठेवा हे सुद्धा पहिली आहे, महत्त्वाचा आहे. म्हणजे धर्मनिरपेक्षता शब्द असल्यामुळे महत्त्वाचा आहे हा आकडासुद्धा. नांदेड पोलीस 2024चा प्रश्न. मित्रांनो सबस्क्राईब करत चला व्हिडिओला. बघा त्याच्यानंतरचा आहे भारताच्या राष्ट्रध्वजाची लांबी रुंदीचे प्रमाण किती. बघा लांबी रुंदीचे प्रमाण विचारलेलं आहे, ते आहे 3:2 म्हणून ऑप्शन क्रमांक 2 जाणार. त्याच्यानंतर आहे भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणत्या. बघा क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे राज्य आहे राजस्थान. त्याच्यानंतर येतो मध्य प्रदेश सेकंड. नंतर थर्ड येतो आपला महाराष्ट्र 3ऱ्या नंबरवर आहे. त्याच्यानंतर आहे 39 महाराष्ट्रातील लोकायुक्ताची नियुक्ती कोण करतो. बघा लोकायुक्ताची नियुक्ती राज्यपाल हे करतात म्हणून ऑप्शन क्रमांक बी जाणार. त्याच्यानंतर आहे प्रश्न 40 भारतीय संविधानाची उद्देशिका म्हणजेच प्रिएम्बल कोणत्या शब्दांनी सुरू होते. बघा आपल्या संविधानाची उद्देशिका आम्ही भारताचे लोक म्हणून ऑप्शन क्रमांक बी आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम अशा पद्धतीने सुरुवात होते. त्याच्यानंतरचा आहे 41वा भारतीय संविधानात एकूण किती कलमे म्हणजेच आर्टिकल आहेत. बघा एकूण किती कलमे आहेत तर ते आहेत 448 आणि मूळतः आहे 395 मूळ कलमे. आता घटनादुरुस्ती होऊन काही कलमे वाढण्यात आली तर ते झाले 448. त्याच्यानंतरचा बघा प्रश्न 42 भारतातील पहिला महिला राज्यपाल कोण. बघा पहिली महिला राज्यपाल ही होती सरोजिनी नायडू ऑप्शन क्रमांक बी. 43वा बघा भारतात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणजेच NDMA राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचा अध्यक्ष कोण असतो. बघा त्याचे अध्यक्ष असतात पंतप्रधान ऑप्शन क्रमांक सी. त्याच्यानंतरचा बघा प्रश्न क्रमांक 44 राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये कोणत्या भागात दिलेली आहेत. बघा आपले मूलभूत कर्तव्ये ही भाग 4 मध्ये दिलेली आहेत 4A मध्ये
4A ऑप्शन क्रमांक सी. भाग 4 याच्यामध्ये दिलेली आहेत. त्याच्यानंतरचा आहे 45, भारतातील पहिला नियोजन आयोग कोणत्या वर्षी स्थापन झाला? बघा, पहिला नियोजन आयोग हा स्थापन झालेला होता 1950 या वर्षी, म्हणून ऑप्शन क्रमांक सी येणार. त्याच्यानंतरचा बघा प्रश्न क्रमांक 46, महाराष्ट्र विधानसभेतील एकूण सदस्य संख्या किती आहे? बघा, विधानसभा विचारलेला आहे, तर विधानसभेमध्ये एकूण 288 सदस्य संख्या आहे. पुणे पोलीसचा प्रश्न होता हा. त्याचप्रकारे त्याच्यानंतरचा आहे, भारतातील पहिला गृहमंत्री कोण होता? बघा, पहिले गृहमंत्री हे होते सरदार वल्लभभाई पटेल, ऑप्शन क्रमांक सी. आपण यांना लोहपुरुष या नावाने ओळखतो. लोहपुरुष या नावाने सुद्धा आपण यांना ओळखतो. त्याच्यानंतरचा आहे 48, भारताचा राष्ट्रीय क्रीडा दिवस कोणाच्या जन्मदिवशी साजरा केला जातो? बघा, राष्ट्रीय क्रीडा दिन हा मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवस निमित्त आपण साजरा करतो. हे यांना हॉकीचे जादूगर सुद्धा म्हणतात. हॉकीचे जादूगर असे सुद्धा यांना म्हटले जाते, हे सुद्धा लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचं आहे, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? बघा, सर्वात लांब नदी आहे आपली गोदावरी, ऑप्शन क्रमांक बी. त्याच्यानंतर बघा, नंतर आहे भारतीय संविधानातील कलम 32 कोणाशी संबंधित आहे? बघा, कलम 32 ही मूलभूत हक्कांचे संरक्षण याच्याशी संबंधित आहे, ऑप्शन क्रमांक सी. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम 32ला संविधानाचा आत्मा सुद्धा म्हटलेले आहे. संविधानाचा आत्मा असे या कलमाला म्हटलेले आहे आंबेडकरांनी. त्याच्यानंतर बघा 50 झालेले आहेत आपले. आवडत असेल व्हिडिओ तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करत चला किती बरोबर येतात तुमचे. आपण पटापट रिव्हिजन घेतल्यासारखे घेणार आहोत प्रश्न. 51 आहे, भारतातील पहिला लोकसभेचा निवडणूक आयोगाचा मुख्य आयुक्त कोण होता? बघा, लोकसभा निवडणूक आयोगाचा मुख्य आयुक्त हे होते लोकसभेच्या आधी सुकुमार सेन, हे मुख्य निवडणूक आयोग होते पहिले. त्याच्यानंतर आहे 52, भारतीय संविधानात वित्त आयोगाचा उल्लेख कोणत्या कलमात आहे? बघा, वित्त आयोगाचा उल्लेख हा कलम 280 मध्ये आहे. बघा, वित्त आयोग स्थापनेची तरतूद दिलेली आहे कलम 280 मध्ये. ठाणे पोलीस, नाशिक पोलीसचा प्रश्न. त्याच्यानंतर आहे, महाराष्ट्रातील पहिला आदिवासी मुख्यमंत्री कोण होते? बघा, सर्वात पहिले आदिवासी मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक, ऑप्शन क्रमांक ए. तसेच हे सर्वाधिक काळ राहणारे आपले मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे. गडचिरोली पोलीस 24 आणि नांदेड पोलीसचा प्रश्न. त्याच्यानंतरचा बघा प्रश्न क्रमांक 54 आहे, भारताचा राष्ट्रीय फूल कोणते आहे? बघा, राष्ट्रीय फूल आहे कमळ, ऑप्शन क्रमांक बी. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 55 आहे, भारतीय संविधानातील समवर्ती सूची कोणत्या अनुसूचित आहे? बघा, समवर्ती सूची हे 7वी सूचीमध्ये आहे, ऑप्शन क्रमांक बी. त्याच्यानंतर आहे 56, भारतात पहिला पंचवार्षिक योजना कोणत्या कालावधीत राबवली गेली? बघा, पहिली पंचवार्षिक योजना ही 1951 ते 56 या वर्षी राबवली गेली, ऑप्शन क्रमांक सी येणार. त्याच्यानंतरचा आहे, महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये एकूण सदस्य संख्या किती आहे? बघा, विधान परिषद विचारलेलं आहे, याच्यामध्ये एकूण सदस्य संख्या आहे 78, ऑप्शन क्रमांक बी जाणार. त्याच्यानंतर बघा 58 आहे, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? बघा, राष्ट्रीय पक्षी हा आहे आपला मोर, ऑप्शन क्रमांक 1. ठाणे पोलीस तसेच रायगड पोलीसला आलेला प्रश्न. त्याच्यानंतर बघा प्रश्न 59 आहे, भारतीय संविधानात एकल नागरिकत्व ही संकल्पना कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहे? नांदेड पोलीसचा प्रश्न आहे. बघा, एकल नागरिकत्व ही ब्रिटन या देशाकडून घेण्यात आलेली आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक सी जाणार बरोबर. त्याच्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 60, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? बघा, सर्वात उंच शिखर आहे कळसुबाई, याची उंची आहे 1646 मीटर इतकी, 2024चा प्रश्न. त्याच्यानंतर बघा, भारतीय संविधानाचा मसुदा कोणत्या देशाच्या राज्यघटनेवर सर्वाधिक आधारित आहे? बघा, मसुदा हा सर्वाधिक आधारित आहे, तो आहे ब्रिटन हा देश. ब्रिटन देशाच्या या राज्यघटनेवर सर्वाधिक आधारित आहे आपल्या देशाचा मसुदा. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 62,
भारतातील पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? बघा, पहिला गव्हर्नर जनरल होता वॉरेन हेस्टिंग्स. ऑप्शन क्रमांक सी जाणार. आणि तुम्ही कमेंट करा की याचा कार्यकाळ काय होता. कार्यकाळ वॉरेन हेस्टिंग्सचा कमेंट करा. कोणत्या वर्षीपासून कोणत्यापर्यंत हा होता ते कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा याचं उत्तर. त्याच्यानंतरचा बघा प्रश्न क्रमांक 63. भारतीय संविधानातील संघराज्य व्यवस्था ही संकल्पना कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहे? बघा, संघराज्य व्यवस्था ही ऑप्शन मिस्टेक आहे, कॅनडा या देशाकडून घेण्यात आलेली आहे, म्हणून ऑप्शन आपलं कॅनडा जाणार, जे की प्रिंटिंग मिस्टेक आहे इथं. त्याच्यानंतरचा बघा प्रश्न क्रमांक 64. महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर लोकसंख्येनुसार कोणते? बघा, मोठे शहर विचारलेलं आहे, तर ते आहे लोकसंख्येनुसार मुंबई. ऑप्शन क्रमांक 4. त्याच्यानंतरचा आहे प्रश्न 65. भारतातील पहिली रेल्वे कोणत्या 2 शहरांदरम्यान धावली होती? बघा, पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे या 2 शहरांदरम्यान धावलेली होती आणि ही 16 एप्रिल 1853 या वर्षी धावलेली होती या दिवशी. हे सुद्धा लक्षात ठेवा, मुंबई ते ठाणे. त्याच्यानंतरचा आहे प्रश्न 66. भारतीय संविधानात न्यायिक पुनरावलोकन ही संकल्पना कोणत्या देशाकडून घेतली आहे? बघा, न्यायिक पुनरावलोकन ही संकल्पना अमेरिका या देशाकडून घेण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर आहे 67वा. महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती कोण करतो? बघा, विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती विधानसभेचे अध्यक्ष म्हणजेच स्पीकर विधानसभेचे स्पीकर हे विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती करतात. त्याच्यानंतर आहे प्रश्न 68. भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? बघा, राष्ट्रीय वृक्ष हा आहे वड, बनेन ट्री म्हणतो आपण इंग्लिशमध्ये. ठाणे पोलीसला आलेला प्रश्न होता. त्याच्यानंतरचा आहे भारतीय संविधानात मूलभूत हक्क हे कोणत्या भागात आहेत? बघा, मूलभूत हक्क हे भाग 3 याच्यामध्ये येतात. त्याच्यानंतरचा आहे 70. महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती आहे? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट करा, इझी आहे, कमेंटमध्ये कळवा आपल्याला. त्याच्यानंतर बघा प्रश्न 71. भारतीय संविधानातील कलम 19 कशाशी संबंधित आहे? बघा, कलम 19 ही संबंधित आहे स्वातंत्र्याचा हक्क याच्याशी संबंधित आहे. त्याच्यानंतर आहे 72वा. भारतातील पहिला भारतीय गव्हर्नर जनरल कोण होता? बघा, भारतीय गव्हर्नर जनरल विचारलेला आहे, तो होता श्री सी राजगोपालाचारी. बघा, ऑप्शन 2 आहेत, तर ए आणि डी आपला आन्सर जाणार, राजगोपालाचारी. ठाणे पोलीसचा प्रश्न होता हा. त्याच्यानंतर बघा, महाराष्ट्र विधानसभेची पहिली बैठक कोणत्या वर्षी झाली? बघा, विधानसभेची विचारलेलं आहे, तर पहिली बैठक 1960 या वर्षी झालेली होती. त्याच्यानंतर आहे भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्षता हा शब्द उद्देशिकेत कोणत्या घटनादुरुस्तीने जोडला गेलेला आहे? बघा, हा शब्द 42वी घटनादुरुस्ती याच्या थ्रू जोडले गेलेला आहे. 1976 साली झालेली घटनादुरुस्ती होती ही. त्याच्यानंतर 75वा आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा लोकसंख्येनुसार कोणता आहे? बघा, सर्वात मोठा जिल्हा विचारलेला आहे. जिल्हा हा आहे ठाणे आणि शहर जर विचारलं तर शहर आहे मुंबई. लोकसंख्येनुसार सर्वात मोठा जिल्हा आहे ठाणे आणि शहर विचारलं तर मुंबई. याच्या आधी आपण प्रश्न सॉल्व्ह केला हा वाला. नंतरचा आहे 76वा. भारतातील पहिला वित्त आयोग कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाला होता? बघा, पहिला वित्त आयोग याचे अध्यक्ष होते के.सी. नियोगी, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. पोलीस भरती 2026साठी खूप जास्ती येण्याची शक्यता आहे, लक्षात ठेवायला. के.सी. नियोगी भारतातील पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. त्याच्यानंतर आहे 77. भारतीय संविधानात एक राष्ट्र एक नागरिकत्व ही संकल्पना कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहे? बघा, एक राष्ट्र एक नागरिकत्व ही संकल्पना ब्रिटन या देशाकडून घेण्यात आलेली आहे. त्याच्यानंतरचा आहे 78वा. महाराष्ट्रातील हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरात भरते? बघा, हिवाळी अधिवेशन हे कोणत्या शहरात भरते? कमेंट करायचं उत्तर. प्रश्न क्रमांक टाका आणि बाजूला त्याचा ऑप्शन क्रमांक टाका, जे आहे ते कमेंट करा, नक्की तुम्हाला रिप्लाय मिळणार. त्याच्यानंतरचा आहे 79. भारताचा राष्ट्रीय फल कोणता आहे? बघा, राष्ट्रीय फल विचारलेला आहे, तो आहे आंबा. राष्ट्रीय फळ
फळ आहे ते. त्याच्यानंतरचा आहे 80. भारतीय संविधानात राज्यपालाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? बघा, राज्यपालाचा कार्यकाळ हा असतो 5 वर्षे, पण तो कधी पण आपला राजीनामा देऊ शकतो राज्यपाल, पण घटनामध्ये 5 वर्षे आहे. त्याच्यानंतर आहे 81 प्रश्न. भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्ये एकूण किती आहेत? बघा, एकूण मूलभूत कर्तव्ये आहेत 11. ऑप्शन क्रमांक बी जाणार. त्याच्यानंतरचा आहे भारतातील पहिला उपग्रह कोणता? बघा, पहिला उपग्रह हा आहे आर्यभट्ट. ऑप्शन क्रमांक सी. नंतर बघा, महाराष्ट्र विधानसभेचे सभापती स्पीकर यांची निवड कोण करतो? बघा, विधानसभेचे स्पीकर यांची निवड विधानसभेचे सदस्य करतात. रिपीट झाला प्रश्न. ऑप्शन क्रमांक सी. त्याच्यानंतर आहे भारताचा राष्ट्रीय दिवस म्हणजेच रिपब्लिक डे कधी साजरा केला जातो? हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि याच्यामध्ये जे कोणी अध्यक्ष येतात प्रमुख पाहुणे ते सुद्धा लक्षात ठेवाल तुम्ही. तर तो केला जातो 26 जानेवारीला. त्याच्यानंतरचा बघा 85. भारतीय संविधानात राज्य धोरणाची निर्देशक तत्त्वे. बघा, राज्य धोरणाची निर्देशक तत्त्वे कोणत्या देशाकडून घेतली आहे? बघा, राज्य धोरणाची निर्देशक तत्त्वे ही आयर्लंड या देशाकडून घेण्यात आलेली आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक सी जाणार. त्याच्यानंतर बघा 86. महाराष्ट्रातील सर्वात जुना विद्यापीठ कोणते आहे? बघा, सर्वात जुना विद्यापीठ आहे मुंबई विद्यापीठ आणि याची स्थापना झालेली होती 1857 या वर्षी. सर्वात जुना म्हणजे सर्वात पहिला विद्यापीठ. त्याच्यानंतर बघा, भारतीय संविधानातील कलम 356 कशाशी संबंधित आहे? बघा, कलम 356 हा संबंधित आहे राष्ट्रपती राजवट याच्याशी. आणि कलम 352 हा संबंधित आहे राष्ट्रीय आणीबाणी. लक्षात ठेवा, राष्ट्रीय आणीबाणी. कलम 352, कलम 356 राष्ट्रपती राजवट आणि कलम 360 ही जाणार आर्थिक आणीबाणी. कलम 360 याचं उत्तर जाणार ऑप्शन क्रमांक सी. त्याच्यानंतरचा आहे प्रश्न 88. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता? बघा, राष्ट्रीय जलचर प्राणी हा आहे डॉल्फिन, गंगा नदीतला डॉल्फिन. ठाणे पोलीस 2024चा प्रश्न होता. त्याच्यानंतरचा बघा प्रश्न 89. महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती कोण असतात? बघा, विधान परिषदेचे सभापती असतात राज्यपाल. ऑप्शन क्रमांक सी जाणार. त्याच्यानंतर प्रश्न 90. भारतीय संविधानात आपत्कालीन तरतुदी कोणत्या भागात आहेत? बघा, 90वा प्रश्न छान आहे, इम्पॉर्टंट आहे, कारण इथं ऑप्शन बघा रोमनमध्ये दिलेले आहे, तर तुम्हाला एकतर रोमन बी पाठ पाहिजे आणि याचं उत्तर पण, म्हणजेच आपत्कालीन तरतुदी या दिलेल्या आहेत भाग 19 मध्ये. आणि 19 आपण रोमनमध्ये याला कशी लिहितो? बघा, एक्स लिहिलं तर 10 आणि IX म्हणजे 9. 10 आणि 9 म्हणजेच 19, म्हणजे XIX म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी जाणार, भाग 19. त्याच्यानंतरचा आहे प्रश्न 91. भारतीय संविधानातील कलम 15. बघा, कलम 15 हे संबंधित आहे भेदभाव प्रतिबंध याच्याशी संबंधित आहे कलम 15. त्याच्यानंतर बघा प्रश्न 92. भारताचा राष्ट्रीय पशु कोणता आहे? बघा, राष्ट्रीय पशु हा आहे वाघ. ऑप्शन क्रमांक सी. त्याच्यानंतर आहे महाराष्ट्र विधान परिषद ही कोणत्या प्रकारची सभा आहे? बघा, विधान परिषद ही आहे वरची सभा, म्हणजेच याला आपण अप्पर हाऊस सुद्धा म्हणतो. अप्पर हाऊस. बघा, विधान परिषद असून सुद्धा आपण तिला अप्पर हाऊस काहून म्हणतो? कारण की हे वाला जो सभा आहे, परिषद आहे, म्हणजेच विधान परिषद ही कधीच भंग होत नाही, म्हणजेच याचा कार्यकाळ हा अनंत असतो विधान परिषदेचा. पण विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ हा 6 वर्षाचा असतो, पण विधान परिषद कधीच संपत नाही. 6 वर्ष कंटिन्यू, म्हणजे अनंत आहे हिचा काल, त्याच्यामुळे याला अप्पर हाऊस म्हटलं जाते. त्याच्यानंतरचा बघा प्रश्न 94 आहे. भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण? बघा, पहिली महिला मुख्यमंत्री आहे ती आहे सुचेता कृपलानी. UP या राज्याच्या होत्या, उत्तर प्रदेश राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री, तसेच भारताच्या सुद्धा. त्याच्यानंतरचा आहे भारताचे पहिले लोकसभेचे अध्यक्ष कोण होते? बघा, पहिले लोकसभेचे अध्यक्ष होते गणेश वासुदेव मावडकर, हे होते लोकसभेचे पहिले अध्यक्ष. इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा सुद्धा 2026साठी. त्याच्यानंतरचा आहे भारतातील केंद्रीय सतर्कता आयोग CVC
कधी स्थापन झाले बघा, केंद्रीय सतर्कता आयोग हे स्थापन झालेले होते 1964 या वर्षी, म्हणून ऑप्शन क्रमांक ए जाणार. पुणे पोलीस तसेच औरंगाबाद पोलीसला आलेला प्रश्न आहे. त्याच्यानंतर आहे ऑपरेशन फ्लड हा कार्यक्रम कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे बघा. ऑपरेशन फ्लड हा कार्यक्रम दुग्ध व्यवसाय याच्याशी संबंधित आहे ऑपरेशन फ्लड. त्याच्यानंतरचा बघा, महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता बघा. सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा हा आहे सिंधुदुर्ग. त्याच्यानंतर येणार गडचिरोली सेकंड आहे, सिंधुदुर्ग फर्स्ट आहे. आणि सर्वात कमी लोकसंख्येची घनता विचारलं असतं तर येणार गडचिरोली. याची 2011 नुसार 74 इतकी आहे सर्वात कमी. त्याच्यानंतरचा बघा 98 आहे, महाराष्ट्रातील भीमाशंकर हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे बघा. भीमाशंकर अभयारण्य हे पुणे या जिल्ह्यामध्ये येते, ऑप्शन क्रमांक बी जाणार. त्याच्यानंतर बघा, भारताचा राष्ट्रीय खेळ अधिकृतपणे कोणता आहे बघा. अधिकृतपणे राष्ट्रीय खेळ, भारताला कोणताही अधिकृतपणे राष्ट्रीय खेळ नाही, त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक डी जाणार बरोबर. त्याच्यानंतर बघा प्रश्न 100वा, न्यायमूर्ती हा शब्द कोणत्या शाखेशी संबंधित आहे बघा. न्यायमूर्ती हा शब्द न्यायपालिका या शाखेशी संबंधित आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक सी जाणार. बघा मित्रांनो, आपले 100 प्रश्न झालेले आहेत. खूप इम्पॉर्टंट प्रश्न होते आणि तुमचे 100पैकी जर 90+ आले असतील, 90+ तर तुमचा अभ्यास ठीकठाक सुरू आहे असं समजा. आणि काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये कळवा मला. व्हिडिओ बघितल्यामुळे धन्यवाद. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि याची तुम्हाला PDF मिळून जाणार आमच्या टेलिग्राम चॅनलवरती, तर जॉईन करून घ्या. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथं जाऊन जॉईन करा आणि हे वाली तुम्हाला PDF तिथे मिळून जाणार. व्हिडिओ बघितल्यामुळे धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.